माझ्या दोन्ही आज्या म्हणजे शारदाबाई पवार असेल किंवा निर्मला शिंदे असतील, हे आमच्या आडनावाचं जरा फनी कॉम्बिनेशन आहे पॉलिटिकली. एक पवार आणि एक शिंदे. आणि ते दोन्ही मंत्रालयातले नाही आहेत. मी माझ्या आजोळ आणि माहेरच्या, म्हणजे माझ्या माहेरबद्दलच बोलते, नाही तर तुम्हाला वाटायचं मी 6 मजल्याबद्दल बोलते. आता ते 5, 6, 7 मजला कोण कुठे बसते हे इतकं कन्फ्युजिंग झालंय महाराष्ट्रात. पण आता शिंदे आणि पवारांबद्दल बोलते मी. म्हणजे माझ्या त्यातल्या पण माझ्या म्हटलं तरी प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे. आणि हे आहेतच चॅनलवाले, त्याच्यामुळे इतका विचार करून बोलावं लागतं आजकाल. त्यामुळे तुम्ही जो मोकळा श्वास घ्यायचा शिकवताय आम्हाला, आमचा श्वास आता मोकळा नाही, तो गुदमरायला लागला, अशी परिस्थिती झाली. कारण का किती इच्छा आली तरी आता मोकळं बोलता येत नाही. कोण कशाचा काय अर्थ काढेल हे सांगता येत नाही. आणि आपली मराठी भाषा फार गमतीशीर आहे आणि मराठी भाषेमध्येच ही गंमत आहे. त्याचा काय कोण अर्थ काढेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे खूप विचार करून जपून बोलावं लागतं. आणि अशा वेळीच आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं की शब्द नेहमी हे जपून वापरावे. आणि माझे वडील का कमी बोलतात हे मला आत्ता कळलं, इतक्या वर्षांनी. उशिरा का होईना कळलं, पण कळल्याला महत्त्व आहे. त्याच्यामुळे कमी बोलावं आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर आपल्याकडे आहे हे जगाला सांगण्याची गरज नाही.